आज आपण गुढीपाडवा विशेष स्पेशल व्हेज थाळी करत आहोत. करायला अगदी सोपी आणि फक्त एका तासात ही तयार होते. चला तर सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानीबाई सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. त्याआधी गुढीपाडव्यासाठी छान अशी मी ही व्हेज थाळी करणार आहे. अप्रतिम आहे. त्यानंतर यातले सगळे पदार्थ इतके सुंदर आहे, सगळे नवीन आहे. तर एकदा नक्की करून बघा हे सगळे पदार्थ. चला तर आजच्या या थाळीला सुरुवात करूया. गोडाचा पदार्थापासून सुरुवात करूया. कुठल्याही थाळीची सुरुवात ही गोडापासूनच केली जाते. तर सगळ्यात आधी आपण गोडाचा पदार्थ तयार करू. त्यासाठी आज मी करत आहे बासुंदी आणि मस्त असं श्रीखंड. दोन गोडाचे पदार्थ आज आपण करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बासुंदी आटवायला ठेवून देऊ. तर त्यासाठी मी जे म्हशीचं दूध असतं ना ते घेतलेलं आहे. फुल फॅट मिल्क जे आहे ते घ्यायचं, म्हणजे आपली जी बासुंदी आहे ती छान घट्ट होते. जास्त आटवत बसायची गरज पडत नाही. तर या पातेल्यामध्ये आपण हे दूध घालून घेऊ. तर दूध आपण या पातेल्यात घालून घेतलं. आता आपण हे गॅसवर ठेवून देऊ आणि उकळायला ठेवू. तर इथे आपण बासुंदी आटवायला ठेवून दिली आहे. गॅस कमी केलेला आहे, म्हणजे थोडंसं दूध उकळतपर्यंत गॅस मोठा ठेवू आणि मग नंतर कमी करू. आता सगळ्यात आधी तर आपण भाजीची तयारी करण्यासाठी म्हणजे जो एक कुकिंग टाइम लागणार आहे ना, तर ती एक तयारी करून घेणार आहोत. तर तिथे त्यासाठी आज पहिले भाजी जी आहे ती आपण काळे वटाणे जे असतात त्याची भाजी करणार आहोत. तर हे बघा, हे असे काळे वटाणे असतात. हे तुम्हाला कदाचित माहिती असेल, डी मार्ट मध्ये वगैरे मिळून जातात. तर हे काळे वटाणे आपण शिजायला ठेवणार आहोत. मी हे रात्रीच भिजत घातले होते, म्हणजे 10-12 तास भिजत घालायचे आहे. हे भिजायला वेळ लागतो, म्हणजे बऱ्यापैकी वेळ लागतो. तर एक 12 तास तरी याला भिजवत ठेवा. म्हणजे जर सकाळी करायची असेल तर रात्री तुम्ही याला भिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालू आपण. शिजायला वेळ लागेल त्याच्यामुळे पाणी भरपूर घाला. तर मी इथे 1 कप पाणी घातलं आणि आता याचं झाकण लावू आणि याच्या 6-7 शिट्ट्या काढून घेऊ. तर एकीकडे आपण इथे दूध तापवायला ठेवलेलं आहे बासुंदीसाठी आणि एकीकडे आता हा कुकर लावून घेणार आहे. आता हे दोन पदार्थ होतपर्यंत आपण श्रीखंड करून घेऊ. गुढीपाडवा म्हणजे श्रीखंड. तर श्रीखंडासाठी मी रात्रीच दही असं या चाळणीमध्ये काढून घेतलं. तुम्ही कपड्यामध्ये पण ठेवू शकता, पण आहे ना, जर तुम्ही रात्रभर, याला एक महत्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा जी मी आता सांगते. जर तुम्हाला याला रात्रभर बांधून ठेवायचं असेल तर कपड्यामध्ये वगैरे, असा कॉटनचा कपडा वगैरे जो असतो ना त्याच्यामध्ये बांधून ठेवू नका, कारण या कपड्याचा जो वास असतो ना तो या दह्याला लागतो. तर असं चाळणीमध्ये ठेवा, किंवा जर फक्त एखादी तास किंवा 1-2 तास तुम्हाला दही गाळून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी सगळं काढून घ्यायचं असेल, चक्का तयार करून घ्यायचा असेल, तर तुम्ही काय करू शकता, अशा कॉटनच्या कपड्यामध्ये, पांढऱ्या कपड्यामध्ये घालून घेऊ शकता, म्हणजे बांधून ठेवू शकता. पण मी काय केलं, रात्रभर ठेवायचं होतं मला, तर मी अशा कापडामध्ये नाही ठेवलं. आणि फ्रीजमध्ये पण ठेवायचं आहे, हे बाहेर ठेवायचं नाही, नाहीतर दही आंबट येतं. आणि आता श्रीखंडासाठी आपण छान गोड असं दही घेतलेलं आहे. दही मी बाहेरूनच आणलंय, विकतच आणलेलं आहे. आणि हे जे दही आहे, आता मी रात्रभर या चाळणीमध्ये ठेवलं. यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याचा श्रीखंड तयार करू. त्यासाठी इथे एक बोल घेतलाय, त्यामध्ये हे चक्का आपण काढून घेऊ. आणि आज मी केशर बदाम फ्लेवरचा हा म्हणजे श्रीखंड करणार आहे. तर इथे पण चक्का घेतलेला आहे. सगळ्यात पहिले साखर घालून घेऊ. साखर विरघळायला वेळ लागतो. तर मी इथे 2 कप इतकं दही घेतलेलं होतं, किंवा अर्धा लिटर तुम्ही दही घेऊ शकता. मी इथे अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. आणि यामध्ये दही आंबट गोड असेल त्यावरती डिपेंड आहे. आणि पाऊण कप इतकी साखर घातली. मी केशर थोडा वेळ आधी भिजत ठेवलं होतं दुधामध्ये. तर या केशरचा रंग पण किती छान चेंज झालेला आहे, बदललेला आहे. तर हे पण यामध्ये घालून घेऊ आणि आता याला छान मिक्स करू. तर साखर चांगली विरघळतपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आता केशर बदाम आहे म्हटल्यानंतर बदाम भरपूर घालायचे आहे. तर आपण इथे बदाम घालू आणि वेलची पावडर घालू आणि परत हे छान मिक्स करून घेऊ. तर आपलं श्रीखंड तयार आहे.
तर आता आपण हे फ्रीज मध्ये थंड करायला ठेवून देऊ. आता आपण मसाला भात तयार करायला घेऊ. तर त्यासाठी हे सगळं साहित्य मी करून घेतलेलं आहे आणि आता आपण मसाला भात तयार करायला घेऊ. तर सगळ्यात आधी मी इथे 1 कप तांदूळ घेतले आणि मी तांदूळ जे आपण सुरती कोलम वगैरे घरात खातो ना तेच घेतलेले आहे. तुम्ही याऐवजी बासमती तांदूळ पण घेऊ शकता. तर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि बासमती तांदूळ घेत असाल तर थोडा वेळ भिजत ठेवा. आता हे तांदूळ आपले बारीक आहे त्याच्यामुळे आपण भिजत ठेवू नये, फक्त 2-3 वेळा धुवून घेऊ स्वच्छ. तर इथे हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 वेळा. तर इथे कुकर ठेवलेला आहे. कुकर मध्ये आपण सगळ्यात आधी 2 ते 3 टेबलस्पून तेल घालत आहे. तेल छान गरम झालं, यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 तमालपत्र घालू. त्यानंतर 1 चमचा मी इथे जिरे घालत आहे. जिरे पण चांगले फुलले. 1 काडी कढीपत्ता घालू. कांदा 1 मिनिट परतवून घेऊ. यामध्ये 2 मिरच्या घालू. मिरच्या पण मी जराशे तुकडे करून घेते किंवा स्लिट करून घ्या. 1 चमचा आलं, लसूण आणि 1 चमचा आलं हे दोन्ही पण घाला किंवा 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घाला. हे परत आपण 1-2 मिनिटं परतवून घेऊ. गॅस मीडियम ठेवायचा. कांदा 1 मिनिट परतवून झालेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालू. तर 1 टोमॅटो मी बारीक चिरून घेतला तो घालू आणि कांदा पण मी 1 मीडियम साईजचा घेतला होता. आता यामध्ये आपल्याला मटार घालायचे आहे. तर मी अर्धा कप मटार घालत आहे आणि आजचा जो पूर्ण स्वयंपाक आहे ना तो 3 जणांना होईल इतकाच मी करत आहे. पण जो मसाले भात आहे तो थोडा जास्त करत आहे, कारण मसाले भात मग संध्याकाळी पण आम्हाला खायला होईल. आता सगळं एवढं केल्यानंतर परत संध्याकाळी मी काही स्वयंपाक करणार नाहीये, फक्त मसाले भात खायचा आहे. तर मी मसाले भात थोडा 2 वेळेचा करत आहे. जर तुम्ही 3 जणांसाठी स्वयंपाक करत असाल तर मसाले भात जो आहे तो अर्धा कपचा करा, बस होतो. आता आपण याच्यामध्ये बटाटा घालू. 1 मीडियम साईजचा बटाटा मी असा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे तो घालू. तुमच्याकडे फ्लावर असेल तर फ्लावर पण घाला. आणि आता हे 1-2 मिनिटं परतवून घेतलं. आपण हे 1 मिनिट छान 1-2 मिनिटं चांगलं परतवून घेतलेलं आहे. मी गॅस थोडा मोठा ठेवला होता. आता यामध्ये सगळे मसाले घालू. तर मसाल्यांमध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट घालूया, 1 ते 1.5 चमचा आपण धणे जिरे पूड घालू आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूया आणि चवीपुरतं मीठ आपण इथेच घालून घेऊ. 1.5 चमचा मी मीठ घातलं आणि हे छान मिक्स करून घेऊ. हे छान मिक्स करून झालेलं आहे. आता आपण यामध्ये जे धुतलेले तांदूळ आहे ते घालूया. मिक्स करून घेऊ आधी. आणि आता यामध्ये आपण पाणी घालू. तर पाणी किती घालायचं आहे? आपण 1 कप तांदूळ घेतले होते त्याला 1.5 कप पाणी घालू. 1 कप म्हणजे हा 1 कप अर्धा कपचा आहे हे. आणि इथे आणि अर्धा कप आहे ना जे काल आपण दही बांधून ठेवलेलं होतं ना तर ते पाणी घालून घेऊ. जे पाणी निघालंय ना हे छान थोडंसं आंबटसर असेल तर हे घालू. तर 1.5 कप मी इथे पाणी घालत आहे. छान मिक्स करून घ्यायचं. हे छान मिक्स करून घेतलं. आता यामध्ये 1 चमचा आपण तूप घालू आणि थोडीशी कोथिंबीर घालू. हे छान मिक्स करून घेऊ. कुकरचं झाकण बंद करू आणि मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या काढू. तर कुकर पण मी गॅसवर ठेवून दिला म्हणजे त्याच्या शिट्ट्या होत राहील. आता या थाळीमधला मेन पदार्थ करू ती म्हणजे भाजी. तर आज आपण काळ्या वाटाण्याची भाजी करत आहोत. तर त्यासाठीचं साहित्य आणि कृती बघूया. तर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेऊ. तर इथे वाटणासाठी थोडेसे जिरे घालू आणि थोडंसं तेल घातलंय मी, अगदी 1 ते 2 चमचे, 1 छोटा चमचा. त्यानंतर थोडे खोबऱ्याचे काप घेतले, अगदी 1/2 कप पेक्षा कमी. आणि सोबतच कांदा 1 मीडियम साईजचा कांदा मी उभा चिरून घेतला तो घातला. त्यानंतर 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे तो पण असाच चिरून घेतला, थोडा मोठा. आणि आता याला आपण परतवून घेऊ.
इथे 1-2 मिनिटं झाल्यानंतर अर्धा चमचा लसूण किंवा 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं पण मी इथेच घेतलेलं आहे, हे पण यासोबत भाजून घेऊ. किंवा आलं लसूण पेस्ट रेडी असेल तर पाऊण चमचा किंवा अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्या. हे बघा, आपण हे 1-2 मिनिटं छान परतवून घेऊ. हे बघा, 1-2 मिनिटं छान परतवून घेतलेलं आहे. आणि ना यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू आणि या वाटणाला थोडं थंड होऊ देऊ आणि मग मिक्सरमधून बारीक करून घेऊ. तर हे बघा, हे थंड झालं आणि आपण मिक्सरमधून असं बारीक वाटून घेतलेलं आहे. तर हा मसाला तयार झाला. आणि जे आपले काळे वाटाणे आहेत ते पण छान शिजले आहे की नाही बघू. कुकर उघडूया, शिजले का ते बघूया. तर हे बघा, चांगले शिजलेले आहे. हे बघा, ओके, असे छान शिजले आहेत. हे थोडे कडकच असतात, अजून 2-3 शिट्ट्या काढल्या तरी चालेल. आता इतकं बस आहे. तर आता आपण फोडणी देऊ. 3 टेबलस्पून मी इथे तेल घेतलं. तेल छान गरम झालं की यामध्ये हा मसाला घालू, किंवा जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते, आणि फक्त 1 मिनिट परतवून घेऊ. हे बघा, 1-2 मिनिटं परतवून घेतल्यानंतर इथे छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण सगळे सुके मसाले घालू, ज्यामध्ये पाव चमचा हळद घालू, 1.5 चमचा मी इथे तिखट घालत आहे, किंवा 1 चमचा, किंवा तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे, आणि 1 चमचा मी धणे जिरे पूड घातली, आणि थोडासा गरम मसाला पण इथे आपण घालून घेऊ. आपण या वाटणामध्ये वगैरे गरम मसाला वापरला नाहीये, फक्त या भाजीमध्ये आपला जो नेहमीचा गरम मसाला आहे तोच घालूया. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू आणि छान मिक्स करून घेऊ. हे बघा, किती छान तेल सुटायला लागलंय ना. थोडंसं पाणी घालून परत 1-2 मिनिटं याला परतवून घेऊ, म्हणजे हा मसाले जे आहे ना ते जळणार नाही आणि याला परत छान तेल सुटेल. गॅस आपण कमीच ठेवलेला आहे. तर हे बघा, छान तेल सुटलं परत, आणि आता ह्याच्याने आपण यामध्ये घालून घेऊ. आणि आता याला 5 मिनिटं चांगलं शिजू देऊ. अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे मी रश्श्याची. किती छान उकळी आली आहे ना, मस्त दणदणीत उकळी आलेली आहे. चांगले 5-7 मिनिटं मी याला छान शिजवून घेतलं. आणि आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू, नंतर अजून थोडीशी घालू, तर थोडी घालूया. आणि आपली ही मस्त अशी काळ्या वाटाण्याची आमटी तयार आहे. आता आपण या थाळीतला पुढचा पदार्थ करूया. तर या थाळीला अतिशय चव देणारा म्हणजे ताक, ते तयार करू. आता उन्हाळा पण सुरू झालेला आहे, ताटामध्ये ताक असेल, मठ्ठा असेल तर अप्रतिम जेवण होतं. जेवण पण जास्त जातं. आणि बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या पंक्तीमध्ये असा मठ्ठा केला जातो, थोडासा घट्टसर असतो. ताक जसं पातळ असतं ना त्या पद्धतीचं नाही. मठ्ठा आज आपण करत आहोत, ते कसं करायचं हे बघूया. तर त्यासाठी इथे आपण दही घेऊ सुरुवातीला. तर मी अर्धा कप इतकं दही घेते. हे दही ना खूप गोड पण नाहीये आणि खूप आंबट पण नाहीये. हे दह्याचं पाणी याच्यासोबत घेतलं तरी पण चालेल, काही हरकत नाही, कारण आपल्याला नंतर पाणी घालायचंच आहे. तर या दह्याला छान अशी चव येण्यासाठी मी काय करते, 1 मिरची घ्यायची आहे, तर 1 छोटी मिरची घेऊ. ती अशी या खलबत्त्यामध्ये घातली. त्यानंतर थोडं आपल्याला आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, कदाचित अर्धा इंच वगैरे असेल, आणि थोड्याशा ना कोथिंबीरीच्या काड्या घेऊ. तर या खाली खाली थोड्याशा काड्या आहेत, या काड्या घेऊ आणि याला छान ठेचून घेऊ. तर हे बघा, याला छान ठेचून घेतलं. आता यामध्ये पाणी घालू आणि हे थोडंसं गाळून घेऊ. यातलं थोडं पाणी असंच पण घालू, म्हणजे थोडी कोथिंबीर पण दिसेल, किंवा जर मुलं खाणार असेल आणि कोथिंबीर वगैरे दिसली नाही पाहिजे असं वाटत असेल तर याला छान गाळून घ्यायचं. या मिरचीचा, कोथिंबीरीचा पूर्ण छान असा अर्क या पाण्यामध्ये उतरतो, आणि थोडं थोडं पाणी घालून हे ताक छान घोटून घेऊ, किंवा मठ्ठा हा घोटून घेऊ. आता इथे आपण मठ्ठा करत आहोत, तर जास्त पातळ नाही करू, थोडासा घट्टसरच ठेवू. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडीशी साखर घालू, किंवा साखर नाही घातली तरीही चालेल, आणि छान असं घुसळून घेऊ. मस्त खमंग मठ्ठा आपला तयार झालेला आहे. आता आपण पुरीची कणिक मळून घेऊ. त्यासाठी मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं, 2 ते 3 टेबलस्पून रवा आणि 2 ते 3 टेबलस्पून इथे मी बेसन घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालू, 1 टेबलस्पून यामध्ये तेल घालायचं आहे, त्यामुळे
ही जी आपली पुरी आहे ना ती छान अशी फुगते पण आणि बराच वेळपर्यंत छान फुगलेली राहते आणि मस्त अशी खुसखुशीत होते. आणि आता याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडासा घट्ट मळायचा. तर हे बघा आपलं ही कणिक मळून झालेली आहे. आता यावरती थोडंसं तेल लावू, परत एकदा छान एकजीव करून घेऊ, सगळं मिक्स करून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटं आपण याला रेस्ट करायला ठेवू. आता सुरुवातीला जे बासुंदी करण्यासाठी आपण दूध तापवायला ठेवलेलं होतं ते बघूया. तर या पद्धतीने दूध छान आटलेलं आहे. बासुंदी आपली तयार होत आहे. यामध्ये साखर वगैरे आपण अजून काही घातली नाहीये. आणि ही मध्ये मध्ये आपण याला असं स्क्रेप करत करत म्हणजे बाजूला जी साय लागलेली आहे ना ती छान अशी काढत काढत याला छान आटवून घेतलं. तर मी 25% आटवून घेतलेलं आहे, म्हणजे पाऊण लिटर वगैरे हे दूध असेल. बासुंदी कशी तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीने करा. थोडी ना मी इथे म्हणजे पातळच ठेवलेली आहे, खूप घट्ट नाही केली, जसं रबडी वगैरे असते ना त्या पद्धतीची नाही. आणि ही थंड झाल्यानंतर परत थोडी घट्ट येते. तर आता यामध्ये मी पाव कप साखर घातली. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मला थोडं कमी गोड पाहिजे म्हणून मी फक्त पाव कप इथे साखर घातलेली आहे. त्यानंतर काजू आणि बदाम छान बारीक करून घेतले ते घातले, थोडी वेलची घातली, 4-5 केशरच्या काड्या पण घातल्या आणि हे छान मिक्स करून एक 5 मिनिटं याला उकळी काढली आणि आपली ही मस्त अशी बासुंदी तयार आहे. आणि हो यामध्ये चारोळी सुद्धा घातली आहे, ते मी सांगायचं विसरले. चला, तर ही बासुंदी तयार आहे. आता आपले फक्त तळणीचे जे पदार्थ आहे ना आपल्या ताटातले तेवढेच करायचे बाकी आहे. तर आजच्या थाळीमधला तळणीचा पदार्थ म्हणजे मस्त असे मुगाचे पकोडे मी इथे केलेले आहे आणि भरपूर पालक घालून हे पकोडे तयार केले आहेत. त्यासाठी अर्धा कप मुगाची डाळ मी 2 तास भिजत घातली. कमीत कमी अर्धा तास भिजत घाला, जास्त वेळ नसेल तुमच्याकडे तर. त्यानंतर याला स्वच्छ धुवून घ्यायचं, पाणी निथळून घ्यायचं, त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. मिक्सरमध्ये बारीक करताना कढीपत्ता, मिरची आणि ओवा घातला आणि हे छान बारीक पेस्ट तयार करून घेतली. खूप बारीक नाही करायची, थोडीशी जाडसर राहिली तरी चालेल. त्यानंतर आता हे आपण एका बोलमध्ये काढू. यामध्ये धणे आणि जिरे थोडेसे भाजून असे जाडसर क्रश करून घेतले ते घातले. आलं आणि लसूण थोडंसं ठेचून घातलं. हे दोन्ही मिळून 1 चमचा घातलं. 3 टेबलस्पून बेसन यामध्ये घातलं. तीळ घातली. चवीपुरतं मीठ घातलं आणि भरपूर असा पालक यामध्ये घातला. तर मी 1 कप पालक, चिरलेला पालक आहे हा आणि अगदी बारीक चिरून घ्यायचं. हा यामध्ये घालू आणि छान मिक्स करू आणि पाव चमचा हळद पण यामध्ये घातलेली आहे. आता हे छान सगळं मिक्स करून घेऊ. थोडी ना कोथिंबीर पण यामध्ये घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ. तर आपलं हे वड्याचं पीठ तयार झालं आहे, पकोड्यांचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवू आणि आधी पुरी तळून घेऊ. तर जेव्हा आपण तळणीचे पदार्थ करतो, जर पुरी करत असेल तर आधी पुरी तळून घ्यायची आणि त्यानंतर वडे, पकोडे, भजे जे आपण करत असू ते तळून घ्यायचं. कारण काय होतं, जेव्हा आपण पुऱ्या तळतो तर पुऱ्या जशा त्यामध्ये तिखट वगैरे नसतं, तर ते आधी तळून घ्यायचं आणि जे पकोडे असतात त्यामध्ये मिरची, तिखट आपण काहीतरी घालतो. मग ते तेल जे आहे ना ते तिखट होतं आणि त्यामुळे मग पुऱ्या जर नंतर तळल्या तर त्या पण थोड्याशा तिखट लागतात. आणि जर पुरी आपल्याला बासुंदीसोबत, श्रीखंडसोबत खायची असेल तर मग ती थोडीशी तिखट लागू लागू नये म्हणून आधी पुरी तळायची आणि त्यानंतर हे पकोडे तळून घेऊ. तर हे बघा पुरी पण आपण मस्त अशी तळून घेतली आहे. तर माझ्याकडे पुरी प्रेस आहे तर त्यामध्येच मी पुऱ्या अशा करून घेतल्या किंवा तुम्ही लाटू पण शकता. आणि लाटताना तेल लावूनच लाटा, पीठ लावू नका किंवा अगदी कमी पीठ लावून हे लाटून घ्यायच्या पुऱ्या आणि मस्त अशा तळून घ्यायच्या. तर दिसतंय ना किती मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे. आणि पुरी तळताना छान मीडियम गॅसवरती पुऱ्या तळायच्या. सुरुवातीला तेल छान गरम होऊ द्यायचं आणि पुरीला सारखं सारखं पलटवायचं नाही, नाहीतर पुरी तेलकट होते. ही महत्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. तर याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आणि आता पकोडे तळून घेऊ. तर या पद्धतीने मी असे पकोडे तळून घेत आहे. आणि हो यामध्ये ना थोडासा चिमूटभर तुम्ही सोडा जर घातला ना तर हे जे पकोडे आहे त्याचे छान फुलतात पण आणि थोडेसे सॉफ्ट होतात आतून. तर हे पकोडे आतून सॉफ्ट आणि बाहेरून मस्त क्रिस्पी कुरकुरीत पकोडे आपले तयार झालेले आहे. मूग आणि पालक घालून हे अप्रतिम पकोडे तयार होतात. एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर हे बघा आपला मसाला भात तयार झालेला आहे. त्यानंतर ताक तयार आहे, श्रीखंड, बासुंदी, त्यानंतर काळ्या वाटाण्यांची मस्त आमटी तयार आहे. वरून मस्त कोथिंबीर घालू.
पुऱ्या, टम्म फुगलेल्या पुऱ्या, आणि यामध्ये आपण रवा घालतो ना, तर बराच वेळपर्यंत या पुऱ्या छान अशा फुगलेल्या राहतात. पकोडे आणि पापड. तर आपलं हे गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार आहे. बघत आहात किती सुंदर दिसत आहे. सगळे पदार्थ मस्त झालेले आहेत. अजून टेस्ट नाही केले, पण छानच झाले असावे कारण दिसत सुंदर आहे. तर आजचे जे सगळे पदार्थ आहे खूप सोपे आहे करायला, आणि जी काळ्या वाटाण्याची आमटी आहे ना, ती पण अप्रतिम होते. यामध्ये फक्त टिप्स एवढ्या आहे की ती शिजायला थोडे वाटाणे शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे चांगले 5 ते 6 शिट्ट्या करा आणि मीडियम गॅसवर, आणि जेव्हा भिजत टाकतो तर ते पण चांगले 10-12 तास भिजत घाला. मस्त टम्म फुगलेल्या पोळ्या आहे, तुम्ही बघू शकता छान मस्त फुगलेले आहे. आणि पकोडे केले आहेत, पकोडे पण अप्रतिम दिसत आहे. आणि हा जो पापड आहे तर हा एक मस्त असा पापड आहे. याची रेसिपी लवकरच येणार आहे. आणि आता तुम्ही बघत आहात तळून झाल्यानंतर इतका सुंदर मस्त फुललेला आहे. तर आजची ही गुढीपाडव्याची थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.